शासनाचा कर्जमाफी फार्मर आयडी संदर्भात मोठा निर्णय. शेतकरी कर्जमाफी योजनेतील फार्मर आयडीच्या त्रुटीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असे अपडेट आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीमध्ये येणाऱ्या फार्मर आयडी दुरुस्तीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असताना सुद्धा काही तांत्रिक कारणास्तव फार्मर आयडी पोर्टलवरती दिसत नव्हते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आपली केवायसी करता येत नव्हती. या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आता सुटलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्या पोर्टलवरती फार्मर आयडी दिसू लागलेले आहेत व त्याची केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक समस्या आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट होत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी बैठक कृषी मंत्री, महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेली आहे व महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्देश देखील देण्यात आलेला आहे. पुढील 15 दिवसांमध्ये अशा शेतकऱ्यांचा सर्व जो काही डेटा आहे तो गोळा केला जाईल. त्यांच्या जमिनीची कागदपत्रे गोळा केली जातील आणि या शेतकऱ्यांना फार्मर आयडी शिवाय कर्जमाफी योजनेमध्ये कशा प्रकारे पात्र करता येईल याचे प्रयत्न केले जातील व तांत्रिक एरर काढून या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट करण्याची प्रक्रिया सुद्धा पार पाडली जाणार आहे. जर फार्मर आयडी असताना सुद्धा फार्मर आयडीचा एरर येत असेल किंवा तुमचा फार्मर आयडी जनरेट होत नसेल तर याच्या संदर्भातील माहिती तुम्ही मंडळ अधिकाऱ्यांकडे किंवा तुम्ही तुमच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा देऊ शकता. ज्यामुळे हा डेटा एकत्रित केला जात असताना तुम्हाला देखील याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे. या शेतकऱ्यांचा डेटा गोळा करून याच्या संदर्भात निर्णय जाहीर करण्यात येणार आहे व पुढे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला फार्मर आयडी जनरेट झालेला एरर येत होता त्यांनी पोर्टलवरती पुन्हा एकदा केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि जर होत नसेल तर या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता. मोबाईलद्वारे केवायसी संदर्भातील व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.